दादा मला आहे ना तणनाशक मारायचंय. तर 2-3 दिवसापासून हे वातावरण आहे आपलं ढगाळ. तर या वातावरणात मारलं पाहिजे का नाही मारलं पाहिजे? निश्चितच एक मागील 4-5 दिवसापासून जी रोपं आहे आणि काही कांद्याच्या लागवडी झालेल्या आहे लाल कांद्याच्या, आणि रोपामध्ये उन्हाळ कांद्याचे काही शेतकऱ्यांची रोपं पडलेली आहेत आणि लाल कांद्याच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची लागवडी झालेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने पाऊस झालेला आहे आणि मग या ओलीवरती आपल्याला तणनाशक मारायचं या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने बरेचसे शेतकरी तणनाशकाची खरेदी करताना किंवा तणनाशकाच्या फवारण्या ह्या सुरू आहे. परंतु तणनाशकाची फवारणी करत असताना वातावरण जर आर्द्रछादित असेल, वातावरणात आर्द्रता जास्त असेल, वातावरण ढगाळ जर असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण तणनाशकाची फवारणी जर केली तर त्या पातीवरती पांढरे डाग पडलेले आपणास दिसतात. म्हणजे मग यात आपल्याला सावधगिरी काय घ्यायची आहे? तणनाशकाची कांदा पिकामध्ये किंवा कांद्याच्या रोपामध्ये तणनाशकाची फवारणी घेत असताना वातावरणात स्वच्छ सूर्यप्रकाश किंवा निदान उन्हाचा लपंडाव तरी असावा. आता हे का जेणेकरून हरितद्रव्य म्हणजे अन्नद्रव्य निर्मितीची प्रक्रिया ही सुरू असावी. मारलेल्या तणनाशकाचं आच्छादन तणाच्या पृष्ठभागावर पडल्यानंतर त्या तणनाशकाला तणाने पोटात घेतलं पाहिजे आणि ऊन पडल्यानंतर ते मारलेल्या तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. परंतु जर वातावरण ढगाळ असेल, आर्द्रछादित असेल, आर्द्रता वातावरणात जर जास्त असेल आणि जर आपण तणनाशकाची फवारणी केली आणि जर जादा काळचे तणनाशक मुख्य पिकाच्या म्हणजे कांद्याच्या पाठीवर जर जादा वेळ राहिलं तर परिणामी तिथं ती पात भाजल्या जाते, म्हणजे त्याला कोरडं पडल्यासारखा पांढरा डाग त्या ठिकाणी दिसतो. आणि मग शेतकरी आपण म्हणतो का नाही या तणनाशकाचा शॉक जास्त आहे, त्या तणनाशकाचा जास्त शॉक आहे किंवा तणनाशकाने कांदे जास्त शॉक मध्ये गेले. ऍक्च्युली तो आपली जी वेळ आहे मारण्याची ती जर योग्य वेळ आपण जर साधली तर रिझल्टही चांगले मिळतील आणि मुख्य पिकास त्याचा दुष्परिणामही कमी होईल.